नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण मस्त तिखट मसालेदार कढाई पनीरची रेसिपी बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपे आहे, जास्त सामग्री लागणार नाही, अगदी मोजक्या साहित्यात खूप छान रेस्टॉरंटपेक्षाही भाजी घरच्या घरी बनवता येईल. बऱ्याचदा तुम्ही पनीरची भाजी घरी बनवली असेल, पण अगदी विकत सारखी जर होत नसेल ना, तर ही रेसिपी आहे तशी स्टेप बाय स्टेप फॉलो करा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. खूप छान परफेक्ट फ्लेवरची अशी ही कढाई पनीर बनवून तयार होते. रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे आपल्याला पनीर घ्यायचं आहे. तर हे 100 ग्रॅम पनीर आहे. याचे मी क्यूब कट करून घेतलेले आहेत. सर्वात अगोदर आपल्याला पनीर मॅरिनेट करायचं आहे. त्याकरता एका मिक्सिंग बाउलमध्ये कापलेलं पनीर टाकलं आहे. अर्धी शिमला मिरची घेऊन त्याचे असे उभे काप करून चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. तेही पनीर सोबत टाकले. सोबतच एक छोट्या आकाराचा कांदा, त्याचे 2 भाग केल्यानंतर आणखी 2 भाग करून असे त्याचे आपण पाकळ्या ज्या आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला छान याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे मिळतात. तर बघा, अशा प्रकारे मी हा कांदासुद्धा छान चौकोनी आकारामध्ये तयार करून घेतलेला आहे. हा सुद्धा आपण मॅरिनेशनसाठी ह्या बाउलमध्ये टाकून घेतला आहे. आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, 2 चिमूट हळद घालायची रंग येण्याकरता, 1 चमचा गरम मसाला घातला आहे आणि सोबतच मिश्रणाला छान मॅरिनेशन येण्याकरता, बाइंडिंग येण्याकरता किंवा ग्रेव्हीला दाटसरपणा येण्याकरता 2 छोटे चमचे यामध्ये बेसन पीठ घातलं आहे. हलकंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे. पाणी टाकून छान मिक्स करून घेऊयात. जास्त पाणी ओतायचं नाही, याचं आपल्याला पातळसर बॅटर नाही बनवायचं. फक्त बेसन पिठाला छान ओलावा यावा इतपतच आपण हे ओलं करून घेणार आहोत. आता हे साईडला ठेवून देऊयात. बेसन पिठाचा वापर का केला आहे पुढे तुम्हाला सांगेलच. आणि यामध्ये आवडत असेल ना 2 चमचे तुम्ही दही घालू शकता, जेणेकरून याला छान चटपटीत चव येते. पण मी छान मसालेदार पनीर बनवते, त्यामुळे दही वापरलेलं नाही आहे. ग्रेव्हीसाठी कढाईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केलं. यावर अर्धा चमचा जिरं टाकलं. छान फुलल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. 3 कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे, मध्यम आकाराचे. कांद्याची पेस्ट आवडत असेल ना तर ती करून टाकू शकता. याचसोबत ज्या वेळेला मी कांदा परतवायला ठेवला होता ना, त्याखाली असा कोळसाचा तुकडा मी छान गरम करायला ठेवला होता, म्हणजे दोन्ही कामं आपली एकसोबत होतील. रेस्टॉरंटच्या भाजीला बघा हलकासा स्मोकी फ्लेवर असतो, तर तो स्मोकी फ्लेवर देण्याकरता वाटीमध्ये असा कोळसा घेतला आहे, त्यावर तेलाची धार घातली आहे. धूर निघाला की चटकन झाकण ठेवायचं 7-8 मिनटासाठी. आता हे असंच आपण ठेवणार आहोत आपली ग्रेव्ही तयार होईपर्यंत. कांदा आता व्यवस्थित परतत आलाच आहे. यामध्ये 1 मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण घातलं आहे. त्याचाही कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण चांगलं परतून घेणार आहोत. त्यानंतर 3 मध्यम आकाराचे टोमॅटो त्याची मिक्सरला प्युरे करून घेतली आहे, ते आपण आता चांगली परतून घ्यायची आहे. तर बघा, ग्रेव्हीसाठी मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही पेस्टसुद्धा करू शकता. आता मसाल्यांमध्ये इथे मी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट घातली आहे, जी की तिखटाला कमी आणि रंगाला छान लाल आहे. 2 चिमूट हळद घातली आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये साजूक तूप घालते. बटर असेल ना तर बटर टाका, त्याचीसुद्धा चव खूप छान येते. आणि बटरऐवजी बटर नसेल तर असं साजूक तुपाचा वापर करायचा. आता 1 चमचा यामध्ये साखर घातली आहे, कारण आपण टोमॅटो घातला यामध्ये भरपूर, तर आंबट जी चव आहे ना ती बॅलन्स होण्याकरता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. 1 चमचा यामध्ये कसुरी मेथी घालून छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये ना मी आता रेडीमेड जो कढाई पनीरसाठी मसाला येतो ना तो टाकणार आहे. जर रेडीमेड मसाला असा तुमच्याकडे नसेल ना तर याऐवजी 1 मोठा चमचा काजू पावडरची पेस्ट घालायची. त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. एक्स्ट्राचे कुठलेही मसाले यामध्ये वापरू नका, पण काजूची पेस्ट नक्की यामध्ये वापरा. त्याने खूप छान हलकीशी स्वीटनेस येतो आणि भाजीलासुद्धा खूप छान टेक्स्चर येतं, जे की रेडीमेड मसाल्यामध्ये असतं. आता छान मसाला परतून झाला आहे, त्यामध्ये आपण पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. कसं आपल्याला पनीर हवं आहे त्यानुसार. मला दाटसरच पनीर बनवायचं आहे, तर साधारण 2 ग्लास पाणी यामध्ये टाकले. पाण्याला उकळ आली की झाकून आता साईडला ठेवून देऊयात. आणि ग्रेव्ही तयार होईपर्यंत ना इथे आपलं जे पनीर आहे ते सुद्धा छान मॅरिनेट होऊन तयार झालेलं आहे. तर आता कोळसा बाजूला करायचा. छान याला स्मोकी फ्लेवर आला आहे. पॅनमध्ये तेल आणि तूप दोन्हीही टाकून छान आता हे मॅरिनेट केलेलं कांदा, शिमला मिरची असेल किंवा पनीर असेल, हे छान आपण भाजून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत. बेसन पिठाची कोटिंग खूप छान येते आणि ज्या वेळेला ही कोटिंग भाजलं जाते ना तिची चवसुद्धा खूप छान येते, कारण हलकासा याला स्मोकी फ्लेवर आहे. आणि बेसन पिठामुळे ग्रेव्हीलासुद्धा छान दाटसरपणा येतो, जो की काजूची पेस्टला रिप्लेसमेंट आपण म्हणू शकतो. कारण बेसन पिठामुळे सुद्धा ग्रेव्हीला छान एकजीव पणा येतो आणि छान दाटसरपणा येतो, जो की काजूची पेस्ट सेम तेच काम करते, फक्त टेस्टला फरक असतो.
आता ग्रेव्हीमध्ये ना हा जो आपण मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते टाकलं आणि छान 5 मिनटासाठी झाकण न ठेवता छान उकळू दिलं. मसाल्याबरोबर छान मिक्स होऊ दिलं आहे, जेणेकरून यामध्ये सर्व फ्लेवर्स उतरतील मसाल्याचे आणि जो काही स्मोकी फ्लेवर आहे तो सुद्धा ग्रेव्हीला येईल. तर आणखी 5 मिनटासाठी छान उकळून घेतलेलं आहे. अगदी शेवटी यावर मी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते. मला आणखी ही भाजी जी आहे ना ती दाटसर हवी आहे, त्यामुळे आणखी 3-4 मिनटासाठी मी छान मंद आचेवर उकळून घेतलेलं आहे. तर परफेक्ट मला जशी ग्रेव्ही हवी आहे किंवा जसं टेक्स्चर हवं आहे त्या प्रमाणात मी छान भाजी शिजवून घेतली आहे. ग्रेव्हीसुद्धा आटल्या गेली आहे, ग्रेव्हीतलं पाणी आटलं गेलं आहे आणि मस्त दाटसरपणा परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. तर मग तयार आहे घरच्या घरी अगदी हॉटेलपेक्षा भारी मसालेदार कढाई पनीर. सिंपल चपाती, पराठा, राईससोबत खायला अप्रतिम बेत होतो. नक्की रेसिपी करून बघा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.